हॅलो फ्रेंड्स, आपण इकॉनॉमी अभ्यासत आहोत. यामध्ये आपण सार्वजनिक वित्त आणि भारतीय कर संरचना बघितली. आता आपण व्यापार तोल आणि व्यवहार तोल पाहू. नेमकं व्यापार तोल आणि व्यवहार तोल काय असतं? तर व्यापार तोल म्हणजे काय असतं? यामध्ये एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत यामधील फरक म्हणजे आयात आणि निर्यात वस्तूंची फरक म्हणजेच व्यापार तोल. व्यापार तोलामध्ये फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीतून निर्माण होणाऱ्या येणी व देणीचा समावेश होतो. व्यवहार तोलाच्या चालू खात्यामध्ये व्यापार खाते किंवा दृश्य खाते म्हणजेच व्यापार तोल होय. आता व्यवहार तोल पाहू. व्यवहार तोल म्हणजेच काय असतं? एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड असतं. यामध्ये देशाला गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट इतर सर्व देशांकडून येणारी सर्व येणी व त्यांना द्यावी लागणारी देणीचा समावेश होत असतो. व्यवहार तोलामध्ये वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून तसेच कर्ज व गुंतवणुकीच्या व्यवहारातून निर्माण होणाऱ्या येणी आणि देणी यांचाही समावेश होतो. व्यवहार तोलातून चालू खाते व भांडवली खाते या दोघांचा समावेश होत असतो. आता चालू खाते आणि भांडवली खाते काय असते पाहू आपण. तर चालू खात्यामध्ये दोन प्रकार पडतात. दृश्य खाते म्हणजेच व्यापार खाते आणि अदृश्य खाते. दृश्य खाते म्हणजे नेमकं काय? या खात्यावर वस्तूंच्या आयात निर्यातीचे व्यवहार मांडले असतात, त्याला काय म्हणतात? दृश्य खाते म्हणतात. ओके. आणि अदृश्य खात्यामध्ये सेवांची देवाणघेवाण, परकीय कर्जांवरील व्याज व्यवहार, गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न, ट्रान्सफर पेमेंट्स, परदेश भारतीयांनी देशात पाठवलेला पैसा, तसेच नातेवाईक मित्रांना वगैरे दिलेले गिफ्ट्स हे सर्व येतं अदृश्य खात्यामध्ये. आणि दृश्य खात्यामध्ये बँकिंग, विमा, पर्यटन, तांत्रिक सेवा, पोस्ट सेवा येतं दृश्य खात्यामध्ये. आता भांडवली खाते. भांडवली खात्यामध्ये बघा कर्जे व गुंतवणूक व्यवहार मांडलेले असतात भांडवली खात्यामध्ये. या व्यवहाराचे वर्गीकरण दोन आधारावर होते. एक आहे अल्पकालीन 1 वर्षापर्यंत आणि खाजगी व सार्वजनिक अशा प्रकारे अल्पकालीन आणि दीर्घकालीन, आणि दुसरा आहे खाजगी व सार्वजनिक. आता बाह्य यामध्ये काय काय तर भांडवली खात्यांमध्ये बाह्य मदत, बाह्य वाणिज्यिक कर्जे, अल्पकालीन कर्ज, बँकिंग भांडवल ठेवी, परकीय गुंतवणूक, इतर प्रवाह, पोर्टफोलिओ गुंतवणूक हे सर्व येतं भांडवली खात्यात. म्हणजे दृश्य किंवा व्यापार खात्यावर सतत तूट असून ती वाढतच गेली आहे. 1991-92 पासून अदृश्य खात्यावर शेष आढळून आला आहे आणि 1991-92 पासून सारखा शेष वाढतच होता. पण 2009 ते 10 मध्ये पहिल्यांदाच तो मागील वर्षाच्या तुलनेमध्ये कमी प्राप्त झाला होता. आतापर्यंत फक्त 3 वर्ष अदृश्य खात्यावरील शेष हा दृश्य खात्यातील तुटीपेक्षा अधिक ठरलेला आहे. म्हणजे चालू खात्यावर 3 वर्षे शेष प्राप्त झाला होता. 3 वर्ष म्हणजे कोणते? 2001-2, 2002-3 आणि 2003 ते 4 मध्ये चालू खात्यावरील शेष सर्वाधिक होती. 2004 ते 5 पासून पुन्हा चालू खात्यावर तूट प्राप्त झाली आणि तेव्हापासून ती सतत वाढतच चालली होती. भांडवली खात्यावर अनेक वर्षापासून शेष प्राप्त होत आहे. 2007 ते 8 मध्ये महत्तम स्तरावर पोहोचलं होतं, तेव्हापासून मात्र त्यामध्ये घट होत होती. आता रुपयाची परिवर्तनीयता बघू आपण. कन्व्हर्टेबिलिटी ऑफ रुपी. एखादे चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भामध्ये मुक्तपणे विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे मर्यादा नसते, तेव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असं म्हटलं जातं. परिवर्तनीयता संबंध म्हणजे चलनाची विनिमय क्षमता आणि त्या विनिमय क्षमतेवर सरकारी नियंत्रणे नसणे म्हणजे परिवर्तनीयता. भारतामध्ये सध्याची स्थिती पाहू. भारतामध्ये 1992 पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये विनिमय बंधने नियंत्रणे होती आणि विनिमय नियंत्रणे फेरा कायदा अंतर्गत 1973 मध्ये लादण्यात आली होती. 1992-93 मध्ये अर्थसंकल्पामध्ये सरकारने लम्स म्हणजे लिबरलाइज्ड एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम या व्यवस्थेची घोषणा केली होती आणि यानुसारच 1 मार्च 1992 पासून दुहेरी विनिमय पद्धती लागू करण्यात आली होती. आता दुहेरी विनिमय दर पद्धती म्हणजे नेमकं काय? निर्यात उत्पन्नाच्या 60% परकीय चलनाचा विनिमय मुक्त बाजार दराने केला जात असते आणि या उत्पन्नाचा वापर मुक्तपणे वस्तू व सेवांच्या आयातीसाठी करता येईल. उरलेल्या 40% परकीय चलनाचा विनिमय सरकारी दराने केला जात असे आणि हे चलन आरबीआयला अधिकृत डीलर्स मार्फत विकावे लागेल. आरबीआय हे चलन आवश्यक आयातीसाठी उपलब्ध करून देतो. 1993-94 मध्ये सरकारने रुपया व्यापार खात्यावर म्हणजे दृश्य खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला होता. आपण दृश्य खाते आताच बघितलं. दृश्य खात्यावर काय होतं? आयात आणि निर्यात यांचे व्यवहार मांडलेले असतात. ओके.
आता 1994-95 तत्कालीन वित्तमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्याची घोषणा ही व्यवस्था मार्च 1994 पासून सुरू केली होती. रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत शिफारसी करण्यासाठी सरकारने 8 फेब्रुवारी 1997 मध्ये एस तारापूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. ओके, रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत तारापूर समिती यांनी शिफारस काय केली होती? रुपया भांडवली खात्यावर एका टप्प्यामध्ये परिवर्तनीय करण्याऐवजी 1999 ते 2000 या वर्षाअखेर 3 टप्प्यामध्ये करावी. मात्र जुलै 1997 पूर्वी आशियाई संकटामुळे यांच्या शिफारशीकडे लक्ष दिलं नाही, कारण त्या देशाची चलने भांडवली खात्यामध्ये पूर्ण परिवर्तनीय होती. भांडवली खात्यावर रुपयाच्या पूर्ण परिवर्तनीबाबत शिफारशी करण्यासाठी RBIने 2006 मध्ये एस तारापूर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन केली आणि अहवाल सादर केला 31 जुलै 2006 मध्ये. तरतूद 2010 ते 11 पर्यंत रुपयाच्या पूर्ण परिवर्तनीयतेची योजना 3 टप्प्यांमध्ये लागू करण्याचा सल्ला दिला होता. कोणते 2006-7, 2007-9, 2009 ते 11. मात्र सरकारने याची पूर्ण अंमलबजावणी केली नाही. 2010 मध्ये RBIने विदेशी प्रवास करणाऱ्या भारतीयांना पूर्वसंमतीविना $3000 पर्यंतचे विदेशी चलन परदेशामध्ये घेऊन जाण्याची संमती दिली होती. ओके, रुपयाचा विनिमय दर काय पाहू आपण. 2 चलनाचा विनिमय ज्या दराने केला जातो त्या दराला आपण विनिमय दर असं म्हणतो. त्यामध्ये 2 प्रकार येतात, एक निश्चित किंवा स्थिर विनिमय दर आणि दुसरा आहे तरता किंवा बदलता विनिमय दर. आता निश्चित विनिमय दरामध्ये 2 चलनामधील विनिमय दर जर सरकारने ठरविला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? निश्चित असे म्हणतो. ओके, सरकार हा दर कायद्याद्वारे परकीय विनिमय बाजारात प्रत्यक्ष हस्तक्षेप करून ठरवित असतो. आणि तरता विनिमय दर म्हटलं तर जर विनिमय दर चलनाच्या मागणी व पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने ठरत असेल तर त्याला काय म्हणतात? तरता दर असे म्हणतात. आता रुपयाचे अवमूल्यन सरकारने मुद्दाम घडवून आणलेलं असतं. अवमूल्यनाद्वारे रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भामध्ये कमी करणे हा सरकारचा मध्यवर्ती बँकेचा धोरणात्मक निर्णय असतो. अवमूल्यनाचे परिणाम काय काय आहेत? आयातीवरील आणि निर्यातीवरील पाहू आपण. अवमूल्यनाचा परिणाम आयातीवरील काय होते बघू आपण. आयातीवर तर अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढत असते. आयात महाग झाल्याने आयात दरांची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होत असते. आणि अवमूल्यनाचा परिणाम हा निर्यातीवर काय होतो? अवमूल्यनामुळे भारत निर्यात करत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशामध्ये कमी होते. भारतीय वस्तू परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करतील, त्यामुळे आपोआपच निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होत असते. अवमूल्यनाचा परिणाम आयातीवर काय होतो? मग आयात कमी होते आणि निर्यात म्हणलं तर निर्यात वाढत असते. अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी देशाच्या आयात निर्यात वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात लवचिक असावी लागते. अवमूल्यनाचे प्रयोग आतापर्यंत किती 3 वेळा झालेले आहेत. तर पहिल्यांदा कधी झाले होते? 26 सप्टेंबर 1949ला 26 सप्टेंबर 1949 मध्ये पहिल्यांदा रुपयाचं अवमूल्यन झालं. डॉलरच्या संदर्भामध्ये 30.5% अवमूल्यन घडून आलं होतं, पाऊंड स्टर्लिंग संदर्भात नाही. तत्कालीन अर्थमंत्री कोण होते तेव्हा? जॉन मताई. ओके, जेव्हा पहिलं अवमूल्यन झालं होतं 26 सप्टेंबर 1949 मध्ये 30.5%, तेव्हा अर्थमंत्री होते जॉन मताई. अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट कमी झाली होती. 1948-49 मध्ये 185.1 कोटी रुपये होती आणि 1949 ते 50 मध्ये 141.9 कोटींनी कमी झाली. ओके, 1950-51 मध्ये पुन्हा 49.6 कोटी आणि 1951-52 मध्ये 237.1 कोटी झाली होती. आणि जेव्हा दुसरं अवमूल्यन झालं होतं तेव्हा 6 जून 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन अमेरिकन डॉलर व इतर हार्ड युरोपियन चलनाच्या संदर्भामध्ये 36.5% घडून आणलं होतं. 36.5 दुसरं, पहिलं 30.5, दुसरं 36.5. तेव्हा अर्थमंत्री कोण होते? सचिन चौधरी होते. अवमूल्यनाचे उद्दिष्ट होतं की भारताचे हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे, भारताची निर्यात वाढविणे आणि भारताचा व्यापार तोल कमी करणे. आणि परिणाम काय झाला होता की अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढली, मात्र दुष्काळी वर्षामुळे अन्नधान्याची आयात करावी लागली आणि व्यापार तूट कमी झाला नाही त्यामुळे. आणि तिसरं अवमूल्यन झालं तेव्हा जुलै 1991 मध्ये रुपयाचं अवमूल्यन 3 टप्प्यांमध्ये जगातील महत्त्वाच्या चलनांमध्ये डॉलर, पाऊंड, मार्क, येन, फ्रँक यामध्ये घडून आणलं होतं. आणि तेव्हा वित्तमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. यामध्ये 3 टप्पे 1 जुलैला 9.5% झालं होतं, 3 जुलैला 10 ते 10.78% आणि 15 जुलैला 2%, जवळपास 20% झालं होतं. ओके, आयोगाने यामध्ये विचारलेलं आहे क्वेश्चन तर 18% म्हणून सांगितलं होतं तिसऱ्या याच्यामध्ये.
पहिल्या वेळेला मग किती झालेलं 30.5% अवमूल्यन, दुसऱ्या वेळेला 36.5% आणि तिसरं होतं ते 18% म्हणू शकतो आपण जवळपास. भारताचा परकीय चलन साठ्यावरून कशाचा अंदाज येतो? देशीय अर्थव्यवस्थेची बाह्य स्थितीचा. देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये कशा समावेश होतो? RBI कडील परकीय चलन मालमत्ता, RBI कडील सोन्याचा साठा, SDR म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट्स, IMF कडील आरक्षित निधी. भारतीय परकीय चलन साठ्याचा स्तर मुख्यतः कशाचा परिणाम असतो? RBIने परकीय चलन बाजारात केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम असतो. हस्तक्षेप कशासाठी केला जातो? रुपयाच्या विनिमय दराच्या चढ उतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असतो. अशा हस्तक्षेपासाठी कोणत्या चलनाचा वापर केला जातो? तर $1 किंवा युरो हे 2 चलनाचा वापर केला जातो. RBIच्या ताब्यातील परकीय चलन साठा अमेरिकन डॉलर, युरो, पाऊंड, ऑस्ट्रेलियन डॉलर, जपानी येन यासारख्या प्रमुख चलनामध्ये ठेवला जातो. मात्र परकीय चलन साठा केवळ अमेरिकन डॉलरच्या संदर्भात मोजला जात असतो. भारताचा परकीय चलन साठा 1950 ते 51 मध्ये 2.161 सर्वात कमी होता. मार्च 1991 मध्ये 5.8 अब्ज डॉलर होता, सर्वात कमी झाला होता 1991 मध्ये. 19 डिसेंबर 2003 मध्ये 100 BD झाला होता तो अब्ज डॉलर आणि 6 एप्रिल 2007 मध्ये 200. 29 फेब्रुवारी 2008 मध्ये 300 BD आणि 2008 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक होता 314.6. त्यानंतर तो घटला. ऑगस्ट 2018 मध्ये भारत हा जगातील 8व्या क्रमांकाचा सर्वाधिक परकीय चलनासाठी असलेला देश ठरला होता. सर्वाधिक साठा चीनमध्ये किती 3210 होता चीनमधला साठा. जपानमध्ये 1259.3, स्वित्झर्लंडमध्ये 804.3. RBIने IMF कडून सोने खरेदी केले होते आणि त्याबाबत सप्टेंबर 2009 मध्ये IMFने आपले वित्तीय संसाधने वाढवण्यासाठी कमी उत्पन्न गटातील देशांना आर्थिक मदत करता यावी यासाठी 403.3 टन सोने विकण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी 200 टन RBIने 6.7 अब्ज डॉलर खर्च करून विकत घेतलं होतं. RBI जवळील सोन्याचा साठा हा 357.7 वरून 557.7 झाला. अशा प्रकारे भारत हा जगातील सर्वाधिक सरकारी सोने धारण करणारा 10वा देश आहे. परकीय भांडवलमध्ये बघा, खाजगी परकीय भांडवल आणि सार्वजनिक परकीय भांडवल. खाजगी परकीय भांडवलामध्ये FDI आणि परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक FPI, ADR, GDR येतं. अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट्स यामध्ये येतात. आणि सार्वजनिक परकीय भांडवलामध्ये बायलॅटरल हार्ड लोन्स, बायलॅटरल सॉफ्ट लोन्स, मल्टीलॅटरल सॉफ्ट लोन्स येतं. सार्वजनिक परकीय भांडवलामध्ये बघा, हे भांडवल कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात असतं. द्विपक्षीय कर्ज ठरलेल्या दराने व ठरलेल्या कालावधीसाठी दिलेलं कर्ज असतं. द्विपक्षीय सुलभ कर्ज असतं USA भारताला दिलेलं कर्ज. बहुपक्षीय कर्ज म्हणजे IMF, WB, UNDPने दिलेलं कर्ज. ओके. FDI आणि FII यातील फरक पाहू. ही गुंतवणूक FDI म्हणजे ही गुंतवणूक भारतात प्रकल्प व मशिनरी निर्माण करण्यासाठी वापरण्यात येते. अशा मालमत्तेवर परकीय गुंतवणूकदारांचे पूर्ण कायदेशीर नियंत्रण असतं. गुंतवणूक करण्याचे स्वरूप म्हणजे परकीय कंपनीची शाखा संलग्न संख्या स्थापन करून परकीय कंपनीचे भारतीय कंपनीबरोबर कोलॅबोरेशन. त्यासाठी इंडियन कंपनीकडून 10% शेअर्स विकत घ्यावे लागतात. FDIला संमती बघा ऑटोमॅटिक राऊट आणि गव्हर्नमेंट अप्रुव्हल राऊटने दिलं जातं. तर याद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये 100% पर्यंत FDI संमत करण्यात आली आहे. याद्वारे FDI करण्यासाठी भारत सरकार RBIची पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नसते आणि मात्र गुंतवणुकीनंतर इनवॉर्ड रेमिटन्स प्राप्त होण्यासाठी 30 दिवसाच्या आत RBIच्या संबंधित विभागीय कार्यालयातून गुंतवणुकीची अधिसूचना देऊन कागदपत्राची पूर्तता करावी लागत असते. आणि गव्हर्नमेंट अप्रुव्हल राऊटमध्ये या क्षेत्रांमध्ये AR संमत नाही अशा क्षेत्रांमध्ये GARद्वारे संमती घ्यावी लागत असते. सरकारची पूर्वसंमती आवश्यक आहे. त्याबाबत सरकारला शिफारस करण्यासाठी परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळे स्थापना करण्यात आलेली आहे. ओके. आता FII बघू. या गुंतवणुकीला पोर्टफोलिओ गुंतवणूक तसेच इंटिरियर गुंतवणूक असंही म्हणतात. परकीय गुंतवणूकदाराने भारतीय कंपन्यांच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केल्यास तिला परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक असे म्हणतात. अशा रोख्यांना भारत सरकारने हमी दिलेली असते. शेअर्स विकत घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे मात्र भारतीय उद्योगांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण निर्माण होत नाही. त्यांना फक्त लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो. अप्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये बघा FII, ADR, GDRचा समावेश होतो. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, ADR म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट आणि GDR म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट आहे. यांच्या सहाय्याने भारतीय कंपन्या परदेशी भांडवल बाजारातून उभारणी करता येते त्यांना. अशा रोख्यांना भारत सरकारने हमी दिलेली असते.
FIPB रद्द करण्यात आलं होतं 2017मध्ये. आता परकीय गुंतवणूक 5,000 कोटी रुपयापेक्षा कमी असेल तर संमती संबंधित मंत्रालय देईल आणि जर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आर्थिक कामकाज कॅबिनेट समिती संमती देईल. ओके. आता FDI बद्दल आपण थोडक्यात पाहू. एप्रिल 2000 ते 2018 दरम्यान भारतामध्ये झालेलं एकूण FDI काय होतं तर कंडिशन. तर कोणत्या देशामध्ये सर्वाधिक होतं FDI? मॉरिशसमध्ये सर्वात जास्त होतं 33%. सिंगापूर 2 नंबरला 19%, जपानमध्ये 7.1% आणि इंग्लंडमध्ये आहे 7%. आणि कोणत्या वस्तूचे FDI म्हणून सेवा क्षेत्राचे 18%, कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर 8%, दूरसंचार 8% आणि बांधकाम 6%. आणि RBIच्या कोणत्या प्रादेशिक कार्यालयामध्ये सर्वाधिक झालं तर मुंबईमध्ये 30% झालेला FDI, नवी दिल्ली 20%, बँगलोर 8%, चेन्नईमध्ये 7%. 2000 ते 2018पर्यंत सेवा क्षेत्रे 1 नंबरला, कम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर 2, दूरसंचार 3 आणि बांधकाम 4 नंबरला येतं. 2015-16मध्ये सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका, नेदरलँड यांचा क्रमांक लागतो. ओके. 2016-17मध्ये FDIमध्ये मॉरिशस 1 नंबरला होतं, सिंगापूर 2 नंबरला, जपान 3 आणि नेदरलँड 4 नंबरला. पण 17-18मध्ये मॉरिशस 1, सिंगापूर 2, नेदरलँड 3 आणि अमेरिका 4 नंबरला आहे. भारताचा कर्जबाजारी देशापैकी क्रमांक कितवा आहे तर 1991मध्ये भारताचा 3रा होता, 2008मध्ये 5वा आणि जागतिक बँकेच्या इंटरनॅशनल लेब स्टॅटिस्टिक्स 2018नुसार जगातील 20 सर्वाधिक कर्जबाजारी विकसनशील देशांपैकी पहिले 4 देश 2018नुसार चीन, ब्राझील आणि 3रा होता ब्राझील. जागतिक बँकेने भारताचा समावेश 1997पर्यंत अति कर्जबाजारीमध्ये केला होता, 1998मध्ये मध्यम कर्जबाजारी आणि 1999पासून भारताचा समावेश हा कमी कर्जबाजारीमध्ये करण्यात आला. महाराष्ट्रावरील कर्ज 2020 ते 21मध्ये 16.2% होतं GDPच्या प्रमाणासोबत. ओके. आता फेरा आणि फेमा बघू आपण. फेरा कायदा आणि फेमा कायदा. फेरा म्हणजे काय? फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. फेरा 1947मध्ये संमत करण्यात आला होता. कधी? 1947मध्ये. आणि याचा उद्देश काय होता की भारतातील परकीय कंपन्यांच्या व्यवहारांचे नियंत्रण करणे. फेरा 1947मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून फेराला 1973मध्ये संमत करण्यात आलं होतं. जानेवारी 1974मध्ये तो अस्तित्वामध्ये आला होता. याचा उद्देश होता की भारताकडील मर्यादित परकीय चलनसाठ्याचे संवर्धन करणे. फेरा 1973मध्ये अंतर्गत परकीय चलन व्यवहार कडक जाचक व नियंत्रणे टाकण्यात आली होती फेरातर्फे. ओके. परकीय चलनावर. आता फेमा बघू. फेमा 1997 ते 98च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने फेराचे रूपांतर फेमामध्ये केलं होतं. ओके. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट होता तो. 1999मध्ये राष्ट्रपतीची संमती मिळाली आणि 1 जून 2000पासून ते कार्यान्वित झाला होता. परकीय व्यापार व चलन व्यवहार सुलभ करून भारतीय परकीय चलन बाजाराचा सुव्यवस्थित विकास घडवून आणणे हा त्याचा उद्देश होता फेमाचा. राज्याच्या कार्यातील वृद्धीचा नियम हा वॅगनर यांनी मांडला होता. वृद्धीचा नियम म्हणला तर वॅगनर यांचा. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 2011 ते 12 ते 2013 ते 14 या काळामध्ये थेट विदेशी गुंतवणूक सेवा क्षेत्रामध्ये झाली होती. डेनिस रॉबर्टसन यांनी वृद्धीचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटलं जातं. वृद्धीचं इंजिन म्हटलं होतं आंतरराष्ट्रीय व्यापार. ओके. रत्ने आणि अलंकार 1990-91मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू निर्यात होत होत्या. 2006-07 आणि 2007-08मध्ये भारत सरकारची प्राथमिक तूट GDPच्या टक्केवारीच्या दृष्टीने ऋण होती. 2012-13मध्ये पेट्रोलियम निर्यातदार देशांकडून ओपेक भारताची आयात 38.6% होती. 1965मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतामध्ये कांडा या ठिकाणी स्थापन झालं होतं. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हेक्चर ओलीत सिद्धांताला घटक देणगी सिद्धांत म्हणतात. भांडवली खात्यावरील परिवर्तनीयतेबाबत समिती SS तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. 2005च्या सेजच्या कायद्यातील तरतुदीनुसार विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये स्वयंचलित मार्गानुसार 100% विदेशी गुंतवणुकीस परवानगी मिळाली होती. सूक्ष्म मध्यम उद्योगांच्या उत्पादनातील व रोजगार निर्मितीसाठी निर्यात बंधू योजना राबवली जात होती. निर्यात बंधू योजना कशासाठी होती मग? सूक्ष्म मध्यम उद्योगांचे उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी होती ती. आता पाहू आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. विल रॉजर्स यांनी अग्नी व चक्रानंतर मध्यवर्ती बँक हा मानवाने शोधून काढलेला 3रा महत्त्वाचा शोध आहे असं म्हटलं होतं. कुणी? विल रॉजर्स यांनी. 1656मध्ये रिक्स बँक ऑफ स्वीडन जगातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली होती. रिक्स बँक ऑफ स्वीडन कधी? 1656मध्ये. 1694मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड ही खऱ्या अर्थाने जगातली पहिली मध्यवर्ती बँक होती.
मध्यवर्ती बँकेचे स्वरूप कसे होते तर ती देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते. मध्यवर्ती बँक सहसा सरकारच्या मालकीची असते, मात्र राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याचा तिला प्रयत्न असतो. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांशी स्पर्धा करत नसते. मध्यवर्ती बँकेचा हेतू नफा कमविणे हा नसतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना व राष्ट्रीयकरण कधी झालं होतं तर भारतामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस कोणी केली होती? गव्हर्नर जनरल वॉरेन हस्टिंगने. आणि द जनरल बँक ऑफ बेंगॉल अँड बिहार या नावाने बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. 1926 मध्ये हिल्टन इंग यांच्या अध्यक्षतेखाली द रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन केली आणि तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI असं नाव दिलं होतं. कोण नाव दिलं होतं? हिल्टन इंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली द रॉयल कमिशन ऑफ इंडिया करन्सी अँड फायनान्स. रिझर्व्ह बँक ऑफ कायदा 1934ला मान्यता मिळाली होती आणि 6 मार्च 1934 मध्ये गव्हर्नरची मान्यता मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ कायदा 1934 नुसार RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली. RBIची स्थापना खाजगी भागधारकांकडून बँक म्हणून करण्यात आली होती. खाजगी भागधारकांची बँक. ओके. भाग भांडवल तेव्हा किती होतं? 5 कोटी रुपये. प्रत्येक भागांची किंमत 100 रुपये होती. 31 मार्च 1947 मध्ये ब्रह्मदेश सरकारची बँक म्हणून ती कार्य करत होती. 15 ऑगस्ट 1947 मध्ये 30 जून 1948 पर्यंत RBI पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँकेचे कार्य करत होता. RBI व सरकारने निर्माण केलेल्या पैशाला शक्तिशाली पैसा असे म्हणतात. शक्तिशाली पैसा कोणाला म्हणतात? मग RBI आणि सरकारचा जो पैसा असतो त्याला शक्तिशाली पैसा असे म्हणतात. ओके. RBIचे राष्ट्रीयकरण का करण्यात आलं होतं तर RBIच्या सरकारच्या धोरणाला सुसूत्र आणण्यासाठी. ओके. म्हणजे सुसूत्रता आणण्यासाठी RBIच्या RBIच्या सरकारला धोरणामध्ये सुसूत्रता असावी यासाठी चलनविषयक व बँकविषयक प्रश्न योग्य रीतीने हाताळले जावे यासाठी RBIची सत्ता काही व्यक्तीच्या हातात एकवटू नये. ओके. या सर्व कारणांमुळे C.D. देशमुख यांनी राष्ट्रीयकरणाबाबतचे विधेयक मांडलं होतं आणि त्यानुसार RBI सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 मध्ये झाला होता. या कायद्यानुसार RBIचे 1 जानेवारी 1949ला राष्ट्रीयकरण झालं. सरकारने प्रत्येक भागासाठी 118 रुपये आणि 10 आणे देऊन एकूण 5.54 कोटी भागधारकांना वाटले होते. पण RBIचे भाग भांडवल अजूनही 5 कोटी रुपयेच आहे. आता पाहू आपण RBIचे संघटन. स्थापनेच्या वेळी मुख्यालय कलकत्त्यामध्ये होतं 1935 ते 1937 पर्यंत. 1937 पासून मुंबई येथे झालं होतं. RBIच्या मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये 20 सदस्य होते आणि पूर्वी 16 होते. 20 पैकी 15 बघा नेमणूक ही केंद्र शासनाद्वारे झाली होती आणि कालावधी होता 4 वर्षासाठी आणि निवृत्ती वय किती होतं त्यांचं? 60 वर्ष. आणि 4+1 म्हणजे डेप्युटी प्लस 1 गव्हर्नर, 4 डेप्युटी आणि 1 गव्हर्नर यांची नेमणूक केंद्र सरकारद्वारे. कालावधी 5 वर्षासाठी होता आणि निवृत्ती वय होते यांचं 62 वर्षे. पूर्ण नेमणुकीसाठी पात्र असतात हे. गव्हर्नर हा RBIचा मुख्य अधिकारी असतो. ओके. पहिले गव्हर्नर होते ऑसबॉर्न ऑर्कल स्मिथ. ओके. पहिले गव्हर्नर कोण? ऑसबॉर्न ऑर्कल स्मिथ. सर्वाधिक काळ राहणारे बेनेगल रामराव. 1949 ते 1957 पर्यंत राहिले होते. सर्वाधिक काळ बेनेगल रामराव. भारताचे पहिले म्हटलं तर C.D. देशमुख येतात 1943 ते 49 पर्यंत. RBIचे राष्ट्रीयकरण करण्याच्या वेळेला अर्थमंत्री कोण होते? ओके. C.D. देशमुखच होते. 1944 मध्ये ब्रिटनवूड परिषदेचे त्यांनी प्रतिनिधित्व पण केलं होतं. RBI मालमत्ता देताचे विभाजन भारत आणि पाकिस्तान यामध्ये झालं होतं. सध्याचे 25वे गव्हर्नर कोण येतं? जुलै 2019 पासून शक्तिकांत दास हे आहेत. रघुराम राजन हे 23वे होते. त्यांना 2015 मध्ये अवॉर्ड भेटला होता बेस्ट सेंट्रल बँक गव्हर्नर अवॉर्ड लंडनतर्फे. ओके. RBIची 4 मंडळे आहेत स्थानिक मंडळी. मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली इथे. ओके. 4 स्थानिक मंडळी कुठे कुठे? मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली. प्रत्येक स्थानिक मंडळामध्ये केंद्र सरकारद्वारे नेमलेले 4 वर्षासाठी 5 सभासदांचा समावेश होतो. पुनर्नेमणुकीसाठी ते पात्र असतात. नेमणूक कोण करते? त्यांची केंद्र सरकार. आणि कार्यकाळ किती असतो? 4 वर्षाचा. मध्यवर्ती मंडळाने दरवर्षी आपल्या कमीत कमी 6 सभा घेतल्या पाहिजेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची विभागीय कार्यालय एकूण 27 आहेत जी मुख्यतः राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असतात. यापैकी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे, बेलापूर नवी मुंबईमध्ये येतं आणि नागपूरमध्ये आहे. ओके. मुंबई, बेलापूर आणि नागपूर. RBIचे कार्यालय जेथे RBIचे कार्यालय नाही तिथे SBI ही RBIचे प्रतिनिधी असते. ओके. म्हणजे तर RBI नाही तिथे SBI असते. RBI यांची प्रशिक्षण संस्था 5 येतं.
कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग पुणे 1969, RBI स्टाफ कॉलेज चेन्नई 1963, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँक मॅनेजमेंट पुणे 1969, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च गोरगाव मुंबई 1987, इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलप अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी हैदराबाद 1996. RBIचे जमा खर्चाचे ताळेबंदाचे वर्ष 1 जुलै ते 30 जून, 11 मार्च 1940 पासून. RBIचे अंतिम उद्दिष्ट हे स्त्रियासह आर्थिक वाढ साध्य करणे हे आहे. पूर्वी जानेवारी ते डिसेंबरमध्ये होतं. RBI कायदा 1934च्या सेक्शन 22 नुसार 1 रुपयाचे नाणे, 1 रुपयाची नोट आणि इतर नाणी वगळता सर्व चलन छापण्याचा तसेच प्रस्तुत करण्याचा मक्तेदारीचा अधिकार फक्त RBI कडे होता. ओके. आणि 1 रुपया कोण? वित्तमंत्र्याचे साईन राहतात त्यांच्यावर. ओके. भारतामध्ये चलन निर्मितीसाठी 1929 ते 1957 पर्यंत प्रमाण निधी पद्धत होती अस्तित्वामध्ये आणि या पद्धतीच्या अंतर्गत एकूण चलनाच्या 40% भाग हा सोन्याच्या स्वरूपामध्ये चलनाचा आधार दिलेला होता त्याला ठेवून. ओके. 1957 पासून सरकार चलन निर्मितीसाठी किमान निधी पद्धतीचा अवलंब करत होती. या अंतर्गत भारतीय चलनाला आधार म्हणून 200 कोटी रुपयांचा किमान निधी ठेवण्यात आला होता. RBIचं बघ जमा खर्चाचं वर्ष, RBIचं काय 1 जुलै ते 30 जून. RBI म्हटलं तर 1 जुलै ते 30 जून आर्थिक वर्ष. WBचं वर्ल्ड बँकेचं 1 जुलै ते 30 जूनच आहे. RBI WB. IMFचं 1 मे ते 30 एप्रिल. IMFचं 1 मे ते 30 एप्रिलपर्यंत येतं. नाबार्ड, RBI आणि WB तिघांचं पण बघा 1 जुलै ते 30 जूनच येतं आणि व्यापारी बँकांचं 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. IMFचं फक्त 1 मे ते 30 एप्रिल आणि व्यापारी बँकांचं 1 एप्रिल ते 31 मार्च. आता त्या 200 कोटीपैकी बघा 115 कोटी हे सोन्याच्या स्वरूपात असतात आणि 85 कोटी हे परकीय सरकारी कर्ज रोख्यामध्ये असतात. ओके. 115 कोटी सोन्याच्या स्वरूपामध्ये 62.50 रुपये तोळा याप्रमाणे असतं ते आणि 85 कोटी म्हणलं तर परकीय सरकारी कर्ज रोखे. आता निरसनग्रह, संशोधन ग्रह. निरसनग्रह म्हणजे आंतर बँक व्यवहाराची पूर्तता करणारे केंद्र आहे. RBIची शाखा नसलेल्या ठिकाणी SBI ही RBIचं प्रतिनिधित्व करतं. रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी RBI जे धोरण वापरतं त्याला स्टरलायझेशन पॉलिसी असं म्हणतात. ओके. रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी RBIचं धोरण म्हणजेच काय? स्टरलायझेशन पॉलिसी. भारतीय बँकिंग संहिता व मानक मंडळ स्थापना 2005 मध्ये. मुख्य कार्यालय होतं बांद्रा, कुर्ला, संकुल, मुंबई आणि कार्य बँकांची आपल्या ग्राहकाप्रती वर्तणूक योग्य होण्यासाठी सर्वंकष आचारसंहिता तयार करणे व त्यांचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे. बँकेच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण. बँकेच्या वापरासाठी आवश्यक स्थावर मालमत्तेव्यतिरिक्त इतर स्थावर मालमत्ता धारण केल्यास 7 वर्षाच्या आत त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कोणत्याही कंपनीच्या भागभांडवलापैकी 30% अधिक भागभांडवल बँकेला धारण करता येत नाही. मुंबई शेअर बाजारामध्ये 2001 मध्ये वादग्रस्त व्यवहारामुळे धोक्यात आलेल्या ग्लोबल ट्रस्ट बँकेचे विलिनीकरण 24 जुलै 2004 रोजी झालं होतं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेमध्ये. RBIने भारतीय वित्तीय व्यवस्थेचे काटेकोर पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी 16 नोव्हेंबर 1994 मध्ये वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची स्थापना केली होती आणि RBI याचा अध्यक्ष गव्हर्नर असतो. ओके. RBI गव्हर्नर हा अध्यक्ष असतो. 1982 मध्ये भारत सरकारने एक्झिम बँकेची स्थापना केली. कधी? एक्झिम बँक म्हणलं तर 1982ला. ती परकीय व्यापारास वित्तपुरवठा होण्यासाठी शिखर बँक म्हणून ओळखतात. ओके. परकीय व्यापाराचा वित्तपुरवठा करण्यासाठी शिखर बँक आहे एक्झिम बँक. स्थापना झाली होती 1982 मध्ये. एप्रिल 2014 पासून RBIने तिमाही पाहणी व्यवस्थेच्या जागी द्विमासिक धोरणचक्र स्वीकारलं आणि त्यानुसार आर्थिक वर्षामध्ये दर 2 महिन्यांनी मौद्रिक धोरण जाहीर करण्यात येत होतं. संख्यात्मक साधने परत चलनाचे आकारमान ठरवतात तर गुणात्मक साधनेही पतचलनाची दिशा ठरवतात. संख्यात्मक म्हणलं तर पतचलनाचा आकारमान आणि गुणात्मक म्हणलं तर दिशा ठरवतात. पतनियंत्रणाची साधने कोणती कोणती? बँक दर आहे, पुनर्वटणुकीचा दर हा. RBI बँक दर म्हणजे काय बघा. RBI व्यापारी बँकांना ज्या दराने अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते त्या दराला आपण बँक दर म्हणतो. बँक दर म्हणजे काय असतं मग? RBI व्यापारी बँकांना ज्या दराने अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते त्या दराला आपण बँक दर म्हणतो. RBI व्यापारी बँकांना दर ओके कर्ज पुरवठा करते आणि ज्या दराने RBI व्यापारी बँकांच्या हुंड्या, विनिमय पत्रे व इतर व्यापारी विपत्रांची पुनर्वटवणूक करते म्हणून बँक दराला पुनर्वटवणुकीचा दर असेही म्हणतात. 29 एप्रिल 2003 ते 13 फेब्रुवारी 2012 पर्यंत बँक दर जवळजवळ 6% स्थिर होता पण 13 फेब्रुवारी 2012 रोजी तो 9% करण्यात आला. आता CRR आणि SLR या दोन साधनांचा वापर करून
RBI बँकांच्या हातातील पैशाच्या प्रमाणावर नियंत्रण प्राप्त करते. हे दोन्ही निधी बँकांवर कायद्याने बंधनकारक असतात, म्हणून त्यांना वैधानिक राखीव निधी आवश्यकता असे संबोधले जाते. वैधानिक राखीव निधी आवश्यकतेमध्ये कोण येतं मग? CRR आणि SLR. मग CRR म्हणजे नेमकं काय आहे? तर CRR म्हणजे आहे रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशो. सर्व व्यापारी बँकांवर बंधन असते याचं. RBI ॲक्ट 1934च्या सेक्शन 42(1) नुसार सर्व बँकांवर बंधन आहे. बिगर अनुसूचित बँका CRRची निधी स्वतःजवळ ठेवू शकतात. 1962 पासून 3 ते 15% या दरम्यान बदलण्याचा अधिकार होता. जानेवारी 2007 पासून 3% कमीत कमी 15% किंवा अधिक कितीही ते ठेवू शकत होते. सध्या CRR किती आहे? 3%. आता SLR बघू. SLR आहे सॅच्युरेटेड लिक्विडिटी रेशो, वैधानिक रोखता प्रमाण. सर्व व्यापारी बँकांवर याचं बंधन असतं. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या सेक्शन 24 नुसार SLRचं बंधनकारक केलं. बहुतेक बँका SLRच्या प्रमाणाइतक्याच ठेवी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक SLRचे प्रमाण साध्य करतात. 1962 साली 25% ते 40% दरम्यान होतं. जानेवारी 2007 पासून 25% पेक्षा पण ते कमी होतं. अनेक वर्ष ते 25%च होतं. सध्या SLR किती आहे? 18% आहे. ओके.